समोर आपल्याला हे 3 खड्डे दिसतात का, 1, 2 आणि तो 3 रायगडावरचे धान्य कोठार. आता आपण सर्वजण राहतो कोकणात धान्य कोठार आपण बघा पेव किंवा कणग्या म्हणतो. आता रायगड किल्ला ही स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला होता. या किल्ल्याला जर कुणी वेढा मारला खालून, आता वेढा पडायचा किती महिन्याचा, 3 ते 6 महिन्याचे खालून रायगडाला वेढे पडायचे. मग वेढामध्ये वरची लोक अडकली तर 2000 लोकांना स्वयंपाक इथे धान्य पुरवठा केला जायचा. पण राजांनंतर आले गडावरती पेशवे. 1733 मध्ये गडावरती पेशव्यांची सत्ता आली. पेशव्यांनी ते काय केलं, कुणी चोरी केली, लबाडी केली किंवा फितुरी केली किंवा गद्दारी केली तर त्या कायद्याला 7 दिवस डांबायचे. 8व्या दिवशी कैदी कबूल नाही आला तर डबल कोणत्यामध्ये कैद्याला बांधायचं आणि टकमक टोकावून खाली फेकून दिलायचं. हायकोर्ट आहे शिक्षा होती. राजांच्याला तिथे कैदी काढू शकत नव्हते राजे. या साईडला राणी महाल लागले, या साईडला समोर दास्यांचे महाल होते, तर या साईडला अष्टप्रधानांचे वाडे. कोणताही राजा बाल्ले किल्ल्यामध्ये कैदी ठेवणं शक्य नाही, म्हणून इथे रायगडावरती राजाने फक्त धान्य साठा केला. ही धान्यांची कोठर आता इकडे जायला प्रवेश बंद आहे. आता आपण पालखी दरवाजा पाहण्यासाठी आता पुढे जाऊया. तर हे धान्य कोठार आहे, म्हणजे इथे 3 खड्डे आहेत आणि त्याच्या अगोदर मला हे दाखवायचं. हे बघा, जे अष्टप्रधान मंडळ जे होतं त्यांचे जे राहण्याची जागा होती, हे टॉप व्ह्यूने दिसतोय. आता धुकावर चढतंय त्यामुळे नीट समजणार नाही, पण आपण पुढे जाऊन नक्कीच बघूया. हे होतं धान्य कोठार. जसं सांगितलं, धान्य कोठाराच्या समोर दास्यांचं घर आणि दास्यांच्या घराच्या समोर राणीचा महाल. सो जसं शेवटचा पॉईंट सांगितलं ते मला पण पटलं. आता पुढे जाऊया आपण. आता आपण रायगड रोपीने अवघ्या 5 मिनिटांमध्ये रायगडावरती आलात म्हणून तुम्ही मेणा दरवाजाने आलात. पण रायगड किल्ल्यावरती जी 2000 पायऱ्या चढून लोक रायगड किल्ल्यावरती येतात. रायगड चढून आलेले लोक, समोर हा छोटा गेट दिसतो का समोर, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. आणि आपण आलो तो मेणा दरवाजा. पालखी दरवाजा त्याला का म्हणतात की आपल्या राजाने कोणताही किल्ला जिंकून आल्याच्या नंतर पूर्वी आपले राजे यायचे पालखीमध्ये, म्हणून पालखी दरवाजा हा समोरच्या बाजूला आहे, हा मेणा दरवाजा पाठीमागच्या बाजूला. मेणा म्हटलं की फक्त स्त्रिया आणि पालखी म्हटलं की पुरुष. मेणा म्हटलं की त्यावेळेस पॅक बंद राहायचा आणि पालखी म्हटलं की त्यावेळेस ओपन राहायचा. असे 2 दरवाजे रायगडाच्या बाल्ले किल्ल्याला आहेत. इकडून एवढे 6 राण्यांचे सामाल तिथपर्यंत आहेत. राणी मालाच्या समोर हा पूर्णपणे दास्यांचे माल देखील पुढे आपण पाहिले तर याच्या पुढे आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, ज्या ठिकाणी आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला ती जागा राजवाड्यामध्ये आपण आता प्रवेश करूया. ठीक आहे. तर तो दरवाजा आपण खाली गेलो तर नक्कीच मी तुम्हाला दाखवतो. आता तर मेन जागा जी आहे, खूप महत्त्वाची जागा आहे, तिथे आपण आता चाललोय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण आता रायगडाच्या अत्यंत पावित्र्याच्या ठिकाणी आपण सर्वजण आलो आहोत. ज्या दरवाजाने तुम्ही आतमध्ये प्रवेश केला, या दरवाजापासून समोर प्लॅस्टर केलेली ती भिंत असते का तुम्हाला, या भिंतीच्या आतमध्ये तुम्हाला जेवढा परिसर तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, या परिसराला छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाड्याचा भाग. या राजवाड्याची जर उंची पाहिली, हे जे कॉलम दिसत का कॉलम, या कॉलम वरती हा राजवाडा 32 फुटी उंचीची त्यावेळेस बांधकाम उंच होती. 32 फुटी उंचीचा हा राजांचा राजवाडा होता. तर राजवाड्यामध्ये जो आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला राजाने इथे अखेरचा श्वास सोडला, ती जागा आहे. पण आपल्या राजांची जर इथून समाधी पाहिली तर 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्या लाडक्या राजांची समाधी तिकडे आहे. समाधी तिकडे का होती, आपले राजे हे शंकराचे भक्त, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला आपल्या राजांची समाधी आहे. राजांना उभ्या आयुष्यात लाभलं किती आयुष्य, फक्त 50 वर्ष. 50 वर्ष माझे किंवा तुमचे घ्या, 20 वर्ष एक बालपण जातं. उरलेल्या 30 वर्षामध्ये माणूस मनासारखं घर देखील बांधू शकत नाही. राजाने 18 पगड जाती मिळून एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि याच राजवाड्यामध्ये राजाने अखेरचा श्वास सोडला, ती जागा आहे. पण राजांनंतर रायगडावरती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे देखील राहिले. 9 वर्ष वास्तव्य केलं. सतत 9 वर्षामध्ये 128 लढाई लढले, पण एकही लढाई हरणारा एकमेव राजा, एकही लढाई हरली नव्हती, संभाजीराजे. मग संभाजीराजांची तारीफ स्वतः औरंगजेब करतोय. काय म्हणतोय, ओ मेरे बेगम साहिबा, उस कापर शिवा ने एक संभा को पैदा किया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा हो, तुम पूरे हिंदुस्तान पे राज करते. औरंगजेबाला देखील मुलं होती. मग राजांनंतर शंभूराजे रायगडावरती राहिले.
9 वर्ष याच राजवाड्यामधून संभाजी राजांनी 9 वर्ष राजकारभार चालवला. ती जागा आहे. आज आम्ही रायगडावरती लाखो शिवभक्त पाहतो. इथे आल्याच्या नंतर इथली माती सुद्धा मोठ्या वेळा आपल्या कपड लावतं असं पावित्र्याचं ठिकाण आहे. आता सर्वांनी जर जायचं असेल वरती तर चपला खाली काढूनच जायचंय. जायचं नसेल तर चपला न काढता आपण आता पुढे पाण्याच्या टाक्या आणि न्हाणीघर पाण्यासाठी पुढे जाऊया. सो शूज काढलेत आणि ही खूप महत्त्वाची जागा आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलेलं तसंच जागेचं जे पवित्र आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपला इतिहास ज्यांच्या भोवती फिरतो त्यांची ही जागा, त्यांचं इथे वास्तव्य होतं. तुम्ही अनुभवू शकता ही गोष्ट जर तुम्ही इथे येताय तर. म्हणजे वेगळं त्यांचं स्वयंपाकघर वेगळं, मध्यभागी त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्याच्या पुढे त्यांचं देवघर असे 3 पार्टेशन होती. म्हणून हे बघा हे कॉलम सोडलेत ना ते त्याच्यासाठी सोडलेले आहे. अच्छा, हे मोठे चौकोन आहेत ते. हे चौकोन ते कॉलम आहेत. खालून होतं ना. ओके. आणि जे कॉलम सोडले ते कशासाठी? कारण की याच्यामध्ये पार्टेशन होतं. पण नक्की कोणत्या जागेवरती राजांचं निधन झालंय कोणी सांगू शकत नाही. या चौथऱ्यावरती, पण या चौथऱ्यामध्ये विभाग होते पूर्वी. आणि कल्पना करा याच्यावरती ज्यावेळेस छत असेल त्यावेळेस याचा वैभव कसा असेल. आता रायगडावरती दगडाच्या पाण्याच्या टाक्या होत्या आणि त्यांचं दगडी बाटटब देखील गडावरती तुम्हाला पाण्यासाठी मिळेल. ते पाण्यासाठी आपण आता पुढे जाऊया. सो लोक यायला आता चालू झालेत आणि जो राजवाडा आहे तो किती भव्य आहे हे तुम्ही अंदाज लावू शकता. या सर्व ठिकाणी ती समोरची जी भिंत आहे त्या भिंतीपर्यंत हा राजवाडा होता असं यांनी आम्हाला सांगितलं आता. सो बऱ्यापैकी मोठं आहे हे सर्व. इथे राजाने जो अखेरचा श्वास सोडला ती जागा आहे. याच्या पुढे या साईडला ज्या दगडामध्ये केलेल्या टाक्या दिसतात ना या पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्वीचे लोक खांद्याला कावड लावायची. कावड तर सर्वांना माहिती असेल. कावडकर लोक खांद्याला कावड लावून गंगासागरातून पाणी आणलं जायचं. खाली एक तलाव आहे. तलावातून पाणी आणल्याच्या नंतर राजांपुरतं पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या इथे आहेत. आणि याच्या पुढे त्यांचं न्हाणीघर म्हणजे बाटटपाची खोली. रायगडावरती दगडी बाटटप कसे आहेत ते आधी देखील आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. आधी देखील आपण ते पाहूया. समोर बघा, इकडे लक्ष द्या. समोर 2 ड्रेनेज बघा. समोर दिसतात बघा होलं सोडलेत ना. ही पूर्वी दगडी ड्रेनेज लाईन आहे. पूर्वीचे लोक खांद्याला कावड लावून पाणी आणायचे. राजांपुरतं पिण्यापुरतं पाणी ते ठेवायचं. पिण्याचं पुरतं पाणी भरून झाल्याच्या नंतर या न्हाणीघरापर्यंत पाणी पुरवठा केला जायचा. राजाने एकदा की आंघोळ केली तर ती दगड बाजूला काढायची आणि तिथूनच ते पाणी ड्रेनेज पाणी काढण्याची पाईपलाईन देखील गडावरती होती. म्हणजे कल्पना करा, इकडे त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तर इकडे त्यांचं न्हाणीघर. तर याच्या पुढे रायगडावरची जेवढी लोक होती त्यांचं स्वयंपाकघर देखील गडावरती आहे. ते पण आपण आता पाहूया. आपण हा मेन राजांचा राजवाडा इथे पाहिला. या राजवाड्याच्या समोर हा दुसरा चौथरा असतो का दगडामध्ये बांधलेला. या चौथऱ्याला इतिहासामध्ये स्वयंपाकघराच्या खोल्या. तुमच्या मनामध्ये सर्वांचा प्रश्न असा पडला असेल, राजे इथे राहिले तर राजांच्या समोर स्वयंपाकघर कशासाठी प्रश्न पडला ना. पण वाढत्या काळात विषबाधेचे प्रयोग जास्त होऊ लागले. आता विषबाधा झाली तर गडावरची 2000 लोक जी होती त्यांना स्वयंपाक एकत्र दिलं जायचं. म्हणून स्वयंपाकघर हे राजांच्या देखरेखीखाली होतं. देखरेखीखाली समोर स्वयंपाकघर. राजे या मार्गे आले की राजे जायचे बाल्कनी, ज्याला आपण आता गॅलरी म्हणतो. आता गॅलरी मधून राजांना गडाची समोरची बाजू पाहायची असेल ती बाजू देखील पाहणी व्हायची. ती गॅलरी देखील आज देखील आहे. बाल्कनी ज्याला म्हणतो. या राजवाड्याच्या बाजूला छोटे छोटे बुर्ज असतात ना, हे टहाळणी बुर्ज आहेत, पहारेकरांच्या रूम्स. या राजवाड्याला कडेकोट पहारा होता. आम जनतेला इकडे प्रवेश दिला जात नव्हता. म्हणजे हा खास एरिया होता. आता VIP जरासा एरिया म्हणतो. त्या 400 वर्षापूर्वी इकडे राजांच्या राण्या राजे वास्तव्य होते ही जागा आहे. आता आपण त्यांची ही बाल्कनी पाहूया. नंतर आपण खलबतखाना गुप्तचरची रूम पाहण्यासाठी पुढे जाऊया. तर तुम्ही इमॅजिन करू शकता राजवाड्यातून शिवाजी महाराज आहेत ते इथून ह्याच रस्त्यावरून ते असे इथे जात असते. किती भारी आहे. आणि आपण आज तिथे आहोत. खूप भारी वाटते ॲक्च्युली. हळूहळू समजून घेऊया आपण एक एक गोष्ट. समोर आपण ही बघा, इकडे खाली समोर खोली दिसते का. समोर एलाकारासारखा बघा दगड आहे. त्या दगडाच्या तिथून जर तुम्ही 11 पायऱ्या जर खाली उतरलात तर याच्या आतमध्ये एक 10 बाय 10ची खोली आहे. ओके. याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर 10 बाय 10ची खोली. ही खोली कशासाठी तर 400 वर्षापूर्वीच्या
आपल्या राजांच्या काळात ज्या बघा गुप्त चर्चा व्हायच्या, राजांचे आपल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. तुम्ही सर्वांनी नाव ऐकलं असेल. 18 भाषेचं ज्ञान होतं. रायगडावरती आल्याच्या नंतर याच्या आतमध्ये ज्या गुप्त चर्चा व्हायच्या त्याच्यासाठी एक खुली आहे. कल्पना करा, आतमध्ये गेल्याच्या नंतर एसी पण पेल्या असं बांधकाम केलं गेलेलं आहे. हा त्यांचा कलबतखाना. तर इकडे तुम्हाला हे 2 स्तंभ दिसतात का, एक आणि या 2 स्तंभ. हे दोन्ही स्तंभ तुम्ही 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहिले असतील बघा, पहिल्याच पानावरती स्तंभ आहेत. शिवकाळात आता हे 3 मजले आहेत, तर एकावर एक हे 7 मजली शिवकाळामध्ये उंच होते. मग याची आपण कल्पना करा, 3 मजला जर एवढा उंच असेल तर एकावर एक हे 7 मजले किती उंचावरती स्तंभ असतील. 7 मजली करण्याचं कारण काय होतं, राजांच्या काळात लाईट माईक स्पीकर हा प्रकारच नव्हता. मग आपल्या राजाने कोणताही किल्ला जिंकून आल्याच्या नंतर याच्या 7व्या मजल्यावरती मोठ्या गवताच्या गुंजा पेटवायची लोक. गवताची गंज पेटली की तिचा बघा धूर होतो. धूर झाला की आजूबाजूच्या लोकांना आणि किल्ल्यातील माणसांना एक इशारा दिला जायचा की आपले राजे कोणता तरी किल्ला जिंकून रायगडावरती सुखरूप परतलेले आहेत. म्हणून ऐतिहासिक याचं नाव विजयस्तंभ आहे. आता समोर तिकडे लोक बघा उभे आहेत, तिकडे आता प्रवेश बंद केलेला आहे. टाकसाळ. टाकसाळ म्हणजे 400 वर्षापूर्वीची बघा नाणी. शिवराई राजमुद्रा होऊन आताची राजमुद्रा तुम्ही सर्वांनी पाहिली असेल राजांची. प्रतीपचंद्र लेखेव किवर्द विष्णू वंदिता शाह सुनो शाहीशाह मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो की प्रतिभाचंद्रेप्रमाणे चंद्र कसा कोरीकोरीने वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं वार्त साम्राज्य हे कोरीकोरीने वाढत असं इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे. हे राजांचं टाकसाळ. समोर तुम्ही ज्या चौथऱ्यावरती उभ्यात ना या चौथऱ्याला म्हणतात सचिवालय, म्हणजे थोडक्यात आताचं आपलं कार्यालय. अष्टप्रधानांचे वाडे तुम्ही खाली पाहिले, पण त्यांचं लिखाण काम चालायचं ना तिथून चालायचं. समोर हिरकणी बुरुज आपण आता पाहूया. धुक्यामध्ये आपल्याला दिसेल. समोर बघा इलेक्ट्रिकचे ते पोल दिसत का 2, तर एक एंडिंग दिसतंय का तुम्हाला, तिथून लास्ट टोक दिसलं का एंडिंग टोक. 1350 फूट दरी आहे. तुम्ही जसं रोपीतून वरती आलात तशी एक आई आपल्या बाळासाठी तो कडा उतरून गेली. हिरकणीचा बुरुज आहे. तुम्ही हिरकणीची कथा ऐकली असेल आणि पिक्चर देखील पाहिला. एक तुम्हाला कथा ऐकवतो. ती कथा अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवा छत्रपतींची. कथा सांगतो ऐका आता. तेथील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळाशी. वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा, अव कुटुंब होतं छोटस. शोभत होतं हिरा नाव त्या तडपदार घरवालीच. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. त्याने नाही आले तिच्या कधी सांजवेळ ती टळून गेली. सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. हिरा मनात व्याले घरी ताडे बाळ मासे. अतुलनीय धाडस पाहुणे महाराज स्तंभित झाले. हिरास साडी चोली देवणे प्रेमे सन्मानित केले. अव कडावरती त्या बुरुज बांधिला. साक्षाईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते. येथील हिरकणी बुरुजाची अशी कविता आहे. कुणासाठी तर आपल्या बाळासाठी एक आई आपला तो कडा 1350 फूट उतरून गेली. आता आपल्याला पुढे गंगासागराची माहिती आणि टोकाची माहिती आपण इकडून घेऊया. काय दिसेल आपल्याला.